ह्याच्यामध्ये खास असं काही नाहीये. मी ठरवलंय की डेली काहीतरी करायचंच, म्हणजे जे पण माझी काही कामं असतील ते मी दाखवायचा प्रयत्न करेन. टॉपिक भले असो नसो, तर आज असं खास असं काही नाहीये. रोजचाच माझा आपला जो आहे, जो शेड्यूल असतो माझा रोजचा तोच. पण आज वेगळं काय आहे, तर मी आज बनवतेय भाकरवडी. भाकरवडी मला सगळ्यात जास्त आवडते, म्हणजे वर्षाचे 12 महिनेही मी खाऊ शकते आणि दिवसाला कितीही वेळाही दिलात तरी खाऊ शकते. तर आज मी ठरवलं की मी आज घरीच बनवेन. तर सगळ्यात पहिले मी जाते किचनमध्ये. नाही बाबा, मला भूक लागली. आपल्याला सामान जास्त काही लागणार नाही, म्हणजे काही जण बरेच काय काय टाकतात, पण मला जसं वहिनीने सांगितले तसेच मी करणार आहे. तर मी जास्त काही घेतलेलं नाहीये. धणे घेतले, जिरं खरं तर हवं होतं पण जिरं नाहीये माझ्याकडे, संपलंय. तर जिऱ्याची पावडर घेतली मी. आणि त्यानंतर हे आपले पांढरे तीळ, त्यानंतर ही गोड चटणी आहे जी पाणीपुरीवाले वगैरे वापरतात ती, आणि मैद्याचं पीठ लागणार आहे, आणि थोडंसं तिखट टाकावं लागेल आपल्याला, जेणेकरून थोडंसं तिखट होईल ते. बस एवढंच कमी सामानामध्ये मी करणार आहे. बघूया. तर सगळ्यात पहिले मी ना हे जे आपल्याला वाटून घ्यायचंय ते वाटून घ्यायचं. जिरं तर नाहीये, जिऱ्याची पावडर, धणे घ्यायचे, पांढरे तीळ घेऊयात, आणि त्याच्यानंतर जिऱ्याची पावडर टाकते कारण माझ्याकडे जिरं नाहीये. त्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यात लाल तिखट जे असतं आपलं, मी हे अर्धा चमचा टाकेन, कारण हा जो मसाला आहे माझ्याकडे तो खूप तिखट आहे, त्यामुळे जास्त मी घेणार नाही, कारण विहान खाणार नाही त्यामुळे. आणि थोडासा गोडा मसाला पण आहे, तो पण टाकते. पिठामध्ये थोडं लक्षात ठेवायचं, तेल टाकायचं, त्यामुळे काय होईल, त्या भाकरवडी आपल्या खुसखुशीत होतील तेल टाकलं तर.
कमी कमीच लावते. कारण काय झालं, मी जास्त लावल्यामुळे ते खूपच पातळ झालं सगळंच. ठीक आहे, हे बरोबर आहे आता. त्यानंतर याच्यावरती हा मसाला टाकायचा. नाही नाही, सगळ्याचं कुठे काढतो? नाही, पप्पा ओरडेल. पप्पा ओरडेल मम्मा, ऐक माझं. खूप छान दिसायला लागला. शेप मी थोडासा छोटा केला त्याचा. मोठ्यावाल्या खूप अशा म्हणजे व्यवस्थित येत नव्हत्या. चव झाली म्हणजे बऱ्यापैकी. पहिल्यांदा ट्राय केलं.
तर सगळं माझं झालं होतं आणि खूप जास्त गरम झालं होतं, म्हणून मी नेहमीप्रमाणे बर्फ फिरवला चेहऱ्यावर आणि मग फेस वॉश करून घेतला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.